भंडारी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष भंडारी समाजाचे तालुकाध्यक्ष श्री राजीव कीर यांची इथे प्रमुख उपस्थिती, ज्यांच्या हस्ते आपण हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न करणार आहोत. ते राजूदादा कीर इथे उपस्थित आहेत. मी नांदिवडे ग्रामपंचायतचे उपसरपंच तसेच या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे, ज्यांच्या आशीर्वादाने म्हटलं तरी चालेल ही स्पर्धा आम्ही संपन्न करतो आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न करतो आहे, त्या विवेकदादा सुर्वे यांना विनंती करतो आपण त्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. श्री राजूदादा कीर यांचा इथे सन्मान होते. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या समाजाचे अध्यक्ष आहेत राजूदादा कीर यांच्यासाठी. नेहमीच सर्वांना सहकार्याची भूमिका असते, तरुणांसाठी प्रमुख योगदान असतं. ते राजूदादा कीर यांना भंडारी प्रीमियर लीगचं हे सन्मानचिन्ह देऊन त्यांचं इथे स्वागत होतं आहे. त्याचसमोर भंडारी समाजाचे रत्नागिरी तालुक्याचे उपाध्यक्ष श्री कांचन मालगुणकर इथे उपस्थित आहेत. मी समीरदादा बोरकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मानित करायचा आहे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन. श्री कांचनदादा मालगुणकर इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात कृपया श्री कांचनदादा मालगुणकर यांच्यासाठी. त्याचसोबत आपल्या भंडारी समाजाचं दुसरं नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट सौ प्रज्ञाताई तिवरेकर, भंडारी समाजाच्या उपाध्यक्ष, यांचंसुद्धा इथे मी सौ आर्याताई मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे सौ नांदिवडे ग्रामपंचायत सरपंच आर्या गडदे यांच्याकडून. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी एकदा प्रज्ञा तिवरेकर या मॅडमसाठी. त्याचसोबत भंडारी समाजाच्या सहसचिव कुमारी अमृता मायना ताई इथे उपस्थित आहेत. मी आर्याताई यांना विनंती करतो की आपण त्यांचंसुद्धा इथे स्वागत करायचं आहे सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन. कुमारी अमृता मायनाक ताई यासुद्धा या आपल्या स्पर्धेसाठी आवर्जून इथे उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा छोटेखानी इथे स्वागत होत आहे. त्याचसोबत भंडारी समाजाचे ज्येष्ठ सदस्य आणि नेहमीच राजूदादा कीर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे श्री दिलीप काका भाटकर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत. मी पंकज नार्वेकर यांना विनंती करतो की आपण दिलीप भाटकर यांचं इथे स्वागत करायचं आहे. दिलीप काका भाटकर सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होतं आहे. त्याचसोबत नांदिवडे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ आर्या अमित गडदे यासुद्धा या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. मी सतीश हळदणकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सौ आर्या अमित गडदे. त्याचसोबत क्रिकेटसाठी नेहमीच ज्यांनी एक चांगलं योगदान दिलं होतं आणि तरुणांसाठी नेहमी प्रेरणादायी असणारे आमचे नेवरे गावातील आमचे समाज बांधव नाथाका मोरे आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मी अमित गडदे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. नाथाका मोरे यांना विनंती करतो की आपण थोडं पुढे जायचं आहे. अमित गडदे यांच्या हस्ते त्यांचं इथे स्वागत होतं आहे आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतं आहे. तरुणांसाठी नेहमीच हे एक चांगलं नेतृत्व आहे, ज्यांनी तरुणांच्या पाठीशी नेहमी उभे राहिलेले आहेत, त्यांचे इथे स्वागत होतं आहे. त्याचसोबत
भास्कर काका जुवेकर कचरेगावचे ग्रामस्थ इथे आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा इथे पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करतोय. मी गजेंद्र अमित गर्दे यांना विनंती करतो की आपण भास्कर काकांचं स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे आपण स्वागत करतोय. ज्यांनी यजमानपद घेतलं या स्पर्धेचं त्या गावचे हे सर्व ज्येष्ठ सहकारी आहेत. त्याचसोबत उमेश हळदणकर सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी प्रल्हाद हळदणकर यांना विनंती करतो की आपण उमेश हळदणकर यांचं स्वागत करायचं. समीर राजाला विनंती करतो की आपण उमेश यांचं स्वागत करायचं आहे. उमेश हळदणकर यांचं इथे स्वागत होत आहे. सर्वांचं इथे छोटेखानी स्वागत समारंभ आपण संपूर्ण केलेला आहे. मी राजूदादांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या, त्यानंतर आपण लगेचच मैदानाकडे जाऊन स्पर्धेचा शुभारंभ करणार आहोत. जयगड पंचक्रोशीमधील भंडारी समाज आयोजित या भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी या गावच्या सरपंचा, नांदिवडे गावच्या सरपंच मॅडम, गडदे मॅडम, तसंच या स्पर्धेचे संयोजक, पंचायत समितीचे माजी सदस्य आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेकदादा सुर्वे, निखिल शेठ बोरकर आणि रत्नागिरीहून मायाबरोबर आलेले रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय कांचनदादा मालगुणकर, उपाध्यक्षा ॲडव्होकेट सौ प्रज्ञा तिवरेकर, ज्येष्ठ सदस्य दिलीपजी भाटकर, अमृतताई मायनाक आणि या गावातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे भंडारी बांधव आणि सर्व क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू, या रत्नागिरी तालुका आणि गुहागर तालुक्यातील भंडारी समाजामध्ये क्रिकेटचं महत्त्व वाढावं आणि क्रिकेटच्या खेळाडूंना त्यांच्या गुणाचं, त्यांच्या खेळाचं प्रात्यक्षिक या समाजाला आणि या क्रिकेट प्रेमींना मिळावं यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धकांचं, आयोजकांचं, सगळ्यांचंच मी स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि भंडारी समाजाच्या वतीने अशा स्पर्धा नेहमी भरवल्या जाव्यात. गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीच्या मॅचेस अगदी भर उन्हामध्ये, भर पावसामध्ये विवेक सुर्वे आणि निखिल बोरकर, समीर बोरकर हे भरवत असतात आणि त्यांना आपल्या समाजाचे ज्येष्ठ जे मार्गदर्शक होते, कैलासवासी हबप शरददादा बोरकर, कैलासवासी नाना मयेकर, कैलासवासी सुधाकर शेठ मोरे, ह्या सगळ्यांचं त्यांना मार्गदर्शन मिळत होतं आणि त्यांची आज स्मृती जपत या सर्व तरुणांनी हा कार्यक्रम, हे स्पर्धा सामने पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला आहे. हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि भविष्यात समाजाची कशी प्रगती करता येईल, त्याच्यामध्ये शैक्षणिक असू दे, सामाजिक असू दे, राजकीय असू दे किंवा क्रीडा क्षेत्रातली असू दे, याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आज या कार्यक्रमाला मला बोलवलं याबद्दल मी आपले आभार मानतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. तसंच रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने 25 मे रोजी शनिवारी आपण रत्नागिरीमध्ये 80 फुटी हायवे येथील गगनगिरी हॉल येथे वधूवर सूचक मेळावा आयोजित केलेला आहे. तर आपल्या समाजातल्या होतकरू वर आणि वधू यांच्यापर्यंत हा विषय पोचवावा आणि ज्या मुलांची लग्न होणं आवश्यक आहेत, उपवर, वधू आणि वर आहेत, त्यांची लग्न जुळावीत याच्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भंडारी.
धन्यवाद राजू दादा. आपण लगेचच स्पर्धेच्या शुभारंभाकडे जातोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये यायचं. श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा आपण शुभारंभ करणार आहोत. श्री राजूदादा कीर यांच्या हस्ते आपण सर्वांनीच मैदानामध्ये यायचं. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये यायचं आहे. अंश 11 नांदिवडे आणि गोपाळकृष्ण मालगुंड दोन्ही संघाचे सर्व खेळाडू आणि सर्व सभासद यांनी मैदानामध्ये यायचं आहे. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी मैदानामध्ये यायचं आहे. हॅलो, थांबा. दोन्ही संघाचे संघनायक आणि सर्व खेळाडू विकेटच्या दोन्ही बाजूला उभं राहायचं. हॅलो, रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यातील हे सर्व खेळाडू आपल्या स्पर्धेचं इथे स्पर्धा आयोजित करत असताना आपला खेळ दाखवण्यासाठी इथे उपस्थित आहेत. जय भंडारी चषक 2024 या स्पर्धेचा उद्घाटन सामना मैदानाच्या आतमध्ये आणि उद्घाटनाचा मान यावेळेस दिला जातोय राजू शेटकीर यांच्या हस्ते. संपूर्ण स्पर्धेदरम्यानचा श्रीफळ देऊन सामन्याला सुरुवात केली जाते आणि सौ आर्या गडदे मॅडम यांच्या हस्ते रिबिन कट करून सामन्याला सुरुवात केली जाईल. या ठिकाणी राजू शेटकीर यांच्या हस्ते श्रीफळ देऊन
राजू शिटकीर यांच्या हस्ते श्रीफळ दिलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान मोलाचं सहकार्य राहिलं आहे त्यांच्या माध्यमातून. गणरायाला वंदन करून संपूर्ण स्पर्धकांची आराधना केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसापासून अंतिम दिवसापर्यंत ही स्पर्धा चांगल्या रीतीने सर्व खेळाडू खेळताना दिसतील आणि चांगल्या रीतीने प्रत्येक सहकार्याचं योगदान लाभेल अशीच विनंती करतोय. दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. पहिल्या सामन्याचा उद्घाटन सामना यावेळेस खेळवला जातोय. नाणेफेकीचा कौल जातोय गोपाळकृष्ण मालगुण संघाच्या बाजूने. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 6 षटकांचा सामना असेल.
दोन्ही संघांना पुन्हा एकदा सूचित करतोय, येणारा प्रत्येक संघ मालक आणि कर्णधार प्रत्येक येणारा सामना 6 षटकांचा असेल. पहिला दिवस थोडीची वेळेची बंधनं जरूर आखली जात आहेत, त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय आमच्यापर्यंत त्वरित कळवा ही देखील विनंती करतोय. काही नियमावली संपूर्ण स्पर्धेदरम्यान लादली गेली आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल. गोलंदाज तुम्ही वापरू शकत नाही. ज्या गोलंदाजाला त्यावेळेस दंडित केलं जाईल तोच खेळाडू संपूर्ण स्पर्धेदरम्यान या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही, याची देखील दखल घ्यायची आहे. व्यतिरिक्त नियम मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून तुम्हाला सूचित केले जातील.